आपण स्वामी समर्थांचं मंदिर तुम्हाला दाखवणार आहोत. त्यानंतर भोरची स्पेशल आज रामनवमी आहे. राम मंदिरात दर्शन घेणार आहे आणि भोरचा जो यात्रा उत्सव आहे तो आपण पाहणार आहोत. नेचर फुल एन्जॉय करता येतो असा आहे. सासवड पासून थोडस पुढे आल्यावर आणि नारायणपूरच्या थोडस अलीकडे ही मोठी अशी कमान आहे. या कमानीतून पुरंदर किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे, जे की छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे. नंतर नारायणपूरमध्ये ट्रॅफिकमध्ये थोडासा आमचा वेळ गेला आणि यांची ना गाडी सुद्धा अशीच मस्ती चालू असते. खूप भांडणं करत असतात, सतत भांडणं करतात. नंतर अचानक ऊन गेलं आणि सावली झाली. मला या घाटात आलं ना कोकणात आल्यासारखंच फील होतं. पावसाळ्यात तर हा घाट इतका सुंदर असतो आणि आमची परी अजिबात शांतच बसत नाही गाडीत. इथले व्ह्यू सुद्धा खूप सुंदर असतात आणि पावसाळ्यात तर एकच नंबर. आता आपण पोचलोय कापूरहोळमध्ये. फायनली भोरच्या रस्त्यावर आमचा प्रवास सुरू झालाय. इथे ना दत्त मंदिर आहे ना इकडे नदी सुद्धा आहे. कधी भोरला पोचतोय असं झालं होतं मला. हा नेकलेस पॉइंट आहे, दिसतोय ना नेकलेस सारखा, किती सुंदर आहे ना. आणि आता भोरच्या अगदी जवळ पोचलोय आपण. अजून किती किलोमीटर आहे भोर? अजून 15 किलोमीटर राहिलेला आहे. इथून कापरोळच्या जस्ट थोडस पुढे आलोय आपण. 15 किलोमीटर राहिलं आहे. आपण स्वामी समर्थांचं मंदिर तुम्हाला दाखवणार आहोत. त्यानंतर भोरची स्पेशल आज रामनवमी आहे. राम मंदिरात दर्शन घेणार आहे आणि भोरचा जो यात्रा उत्सव आहे तो आपण पाहणार आहोत. तर बघा, एक चांगला व्ह्यू तुम्हाला दिसेल आणि चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला असेच रोज रोज चांगले व्लॉग बघायला भेटतील. भोर मध्ये स्वामी समर्थांचं खूप चांगलं मंदिर आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. परी राजवीर गाडीत झोपलेत. हे आहे भोरचं बाडगर धरण. परी पहा कशी झोपली. ही आहे भोरची भव्य अशी कमान. नंतर डायरेक्ट भोरच्या संजय नगर मधील स्वामींच्या मंदिरात आलो. हे मंदिर थोडस टेकडीवर आहे, पण इथे आल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा असतो. आणि या मंदिरात आल्यानंतर मला जे आतून फील होत असतं ना ते शब्दात पण सांगू शकत नाही, कारण माझं मन अगदी शांत होतं. आम्ही कायम इथे स्वामींच्या इच्छेनेच येतो. खरंच स्वामीच मला इथे यायला भाग पाडतात. आणि असं कधीच होत नाही की आम्ही भोरला आलोय आणि या मंदिरात आलो नाही. खरंच ही एक स्वामींशी एकनिष्ठ राहण्याचा प्रामाणिकपणा आहे. स्वामींवर विश्वास हीच आमची ताकद आहे. इथपर्यंत आम्हाला ही घेऊन येते. नंतर मग आम्ही वाघजाईच्या मंदिरात गेलो. तुम्ही पावसाळ्यात इकडे एकदा येऊन पहा, ही तुम्हालाही खरंच खूप छान वाटेल. त्यानंतर आम्ही गेलो भोरचा हा राजवाडा पाहण्यासाठी. आमच्यासोबत यांचे फ्रेंडही होते. हा राजवाडा रामनवमी निमित्त उघडला जातो. आतून तो एवढा मोठा आहे. इथे खूप शूटिंग झालेत, खूप. खरंच आहोंनी मला जेवढं सांगितलं होतं ना ते आज मी सगळं अनुभवलं. मला असं वाटत होतं की मी एकटीच एवढ्या उत्सुकतेने बसलीये, पण असं नव्हतं. इथली प्रत्येक व्यक्ती तेवढाच उत्सुकतेने तो राजवाडा पाहण्यासाठी आली होती. कोणी व्हिडिओ काढते, कोणी फोटो काढते. आणि हो, हा राजवाडा फक्त रामनवमीलाच उघडतो. आणि हो, हा राजवाडा फक्त रामनवमीलाच उघडतो. तो दिसतोय ना तेवढा छोटा नाहीये, तो आतून तेवढाच मोठा आहे. हे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती आणि इथल्या यात्रेत सुद्धा तेवढीच गर्दी असते.